अ, पुन्हा एक वार आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. अ, आपण या दिवसामध्ये प्रगटीकरणाचं पुस्तक आपण अभ्यासत आहोत. प्रत्येकच अध्याय आपण अभ्यासणार नाहीये. पण अ, थोडक्यात हे पुस्तक कशाबद्दल आहे नाही का, आणि त्याचा उलगडा काय आहे, त्याचं चित्र नक्कीच आपल्यासमोर उभं राहील ज्यावेळेस आपण याचा अभ्यास करणार आहोत. एक सर्वे टाईप, एक धावती भेट आपण या पुस्तकाला देणार आहोत. अ, तर त्यासाठी सुरुवात केलेली असताना मला असं वाटतं जास्त क्लास आपण यावर घालवणार आहोत, कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण शिकणं गरजेचं आहे. आणि असं पुस्तक आहे जिथं अ, अनेकांना खूप आनंद होतोय शिकताना. आणि वेगवेगळ्या ठिकाणी अ, याचे मोठमोठाले सभा भरवल्या जातात. परंतु त्याचा उलगडा पाहिजे अशा प्रमाणात केला जात नाही. पुष्कळ वेळा लोकांना भीतीत घातलं जातं. पूर्ण भीती निर्माण केली जाते की अ, त्या ज्या घटना घडणाऱ्या नाही का, त्या आपल्या जीवनात कशा घडणार आहेत, ते प्राणी आणि ते इतकं त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं जातं की लोकांच्या हृदयात भीती निर्माण होते नाही का, कारण ते विचित्र दिसणारे प्राणी काय आम्हाला समजत नाही नाही का. आणि त्याद्वारे होणारा त्रास, त्या वेदना, तो छळ आणि ती जी परिस्थिती आहे आणि ती जी अमानवीय जणू काय परिस्थिती दिसत आहे, फार वेदनादायक स्थिती दिसत आहे. अरे मग आम्ही काय करणार आहे? ते चित्र फार भीतीदायक वाटतं. आणि एक काळ असा होता की जिथं मी पण हे पुस्तक उघडण्यासाठी घाबरायचो, मला पण भीती वाटायची. पण ज्यावेळी खऱ्या रीतीने हे पुस्तक आपण समजून घेऊ, त्यावेळी आपल्याला समजल की पुष्कळ वेळा आपण केंद्र कुठं केलं होतं, त्या ठिकाणी दिलेले जे श्वापद प्राणी आणि ज्या विविध घटना, जे काही वाट्यांचा न्याय, करण्याचा न्याय, किंवा ह्या ज्या काही प्रतिकात्मक गोष्टी तिथं वापरण्यात आलेल्या आहेत, काय केलं आपण, त्या गोष्टींवर इतका भर दिला, इतका त्यावर मनन करायला लागलो. आणि त्यामध्ये प्रगटीकरण हे पुस्तक कुणाबद्दल आहे तेच मागं सारण्यात आलं, नाही का. आणि म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही प्रगटीकरणाबद्दल विचार कराल तर खुद्द या पुस्तकातच जर आपण सुरुवातीला पाहिलं, तर प्रगटीकरण हे त्या श्वापदाबद्दल नाहीये, प्रगटीकरण हे त्या प्राण्यांबद्दल नाहीये, प्रगटीकरण ह्या त्या विचित्र प्रकारच्या कोणत्याही पशूंबद्दल किंवा कोणत्या एखाद्या नगरीबद्दल किंवा कोणत्या गोष्टीबद्दल नाही. तर अध्याय 1 आणि वचन 1, त्याची सुरुवातच कशी होत आहे, येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण नाही का. आणि परिचय पाहत असताना सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की आपलं केंद्र जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच आपल्या समोर ख्रिस्त उभा दिसलाच पाहिजे, नाही का. आणि म्हणूनच आपण प्रगटीकरणाकडे पाहत असताना काही मुद्दे या सायंकाळी आपण हाताळणार आहोत. हे कधी लिहिलं, कोणी लिहिलं, त्याचा उद्देश काय होता, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु आता विशेष करून त्यानंतर आपण काही जे त्याचे जे उलगडा करण्याचे जे प्रकार आहेत खरं तर नाही का, ते सुद्धा आपण मागच्या आठवड्यात त्यातील काही पाहिले होते. जिथं काही लोक ऐतिहासिकदृष्ट्या ज्या घटना प्रगटीकरणामध्ये पाहिलेल्या आहेत नाही का, मांडण्यात आलेल्या आहेत, त्या ऐतिहासिकदृष्ट्या त्या मांडतात की त्या इतिहासामध्ये घडून गेल्या किंवा इथपर्यंत त्या घडलेल्या आहेत. काही लोक नाही का त्या घटनांबद्दल विचार करत असताना आणखी वेगळ्या प्रकारे त्या घटनांकडे पाहतात. काही ऐतिहासिक दृष्टीने पाहतात, तर काही जे लोक आहेत ज्याला आपण काय म्हणू शकतो की अम, मला असं वाटतं भविष्यवाद नाही का, त्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आहेत नाही का, ज्या जिथं संकट काळाबद्दल सांगितलंय आणि 1000 वर्षाचं राज्य त्याबद्दल. तर काही लोक जे आहेत ते म्हणतात की ज्याला भूतकाळाधिष्ठित वाद म्हटलेला आहे. ते लोक या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना त्या म्हणतात की ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या भूतकाळामध्ये नाही का घडून गेलेल्या आहेत. भूतकाळामध्ये म्हणजे ते कुठं लिंक लावतात सगळ्या गोष्टीची, यरुशलेमेचं पतन जे इसवी सन 70 मध्ये झालं शेवटी, तिथं येऊन
ते सर्व गोष्टींचा काय करतात, निष्कर्ष लावतात. आणि मग अ, अशा प्रकारे त्यानंतर आदर्शवाद म्हणून एक वाद आहे, ज्याबद्दल आपण मागच्या आठवडी पाहिलं होतं. ते काय म्हणतात की प्रगटीकरणातले दृष्टांत जे आहेत म्हणे, प्रेषितांच्या काळापासून ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत, जणू काय एका बाजूला ख्रिस्त आहे आणि त्याचं मंडळी नाही का, तर दुसऱ्या बाजूला म्हणे सैतान आणि त्याची दुष्ट युक्त्या म्हणे नाही का, त्यांच्यामधील जो संघर्ष आहे म्हणे, त्याचं प्रतीक म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक आहे. ते अशा प्रकारे दाखवतात. ते म्हणतात की प्रगटीकरणाचे दृष्टांत जे आहेत ते जणू काही चक्राप्रमाणे दाखवलेले आहेत. ते प्रतिकात्मक स्वरूपात दर्शवलेल्या त्या शक्ती आणि संघर्ष आहेत म्हणे, जे पहिल्या शतकातील मंडळीच्या दृष्टिकोनातून लवकरच घडणाऱ्या घटनांबद्दल ते होते. तर ते म्हणतात की मंडळीच्या सध्याच्या दृढ विश्वासाच्या नंतर निरंतर संघर्षातही ते व्यक्त होतात. म्हणजे भूतकाळामध्ये किंवा पहिल्या शतकातील मंडळीमध्ये सुद्धा त्या गोष्टी घडून आल्या, आताही त्या गोष्टी घडत आहेत आणि भविष्यातही शेवटी त्या गोष्टी त्या घडणार आहेत म्हणे. शेवटच्या न्यायाच्या वेळी देवाचा क्रोध तिथं येणार आहे. तर थोडक्यात हा एक मत आहे. प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना, भविष्य काळाबद्दल विशेष करून विचार करत असताना, त्या सर्व घटनांबद्दल या दृष्टिकोनाने पुष्कळ लोक जे आहेत त्याचा उलगडा लावतात, उलगडा करतात. त्यानंतर जे आपण काय म्हणतो त्याला, मिलेनियम नाही का, जे सहस्र वर्ष किंवा हजार वर्षीय दृष्टिकोन त्याला आपण म्हणू शकतो. जिथं पुष्कळ ज्या मंडळ्या आहेत त्या त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनावर उभारलेल्या आहेत आणि त्यातील काही प्रचलित दृष्टिकोन आपल्या समोर असावेत नाही का. त्यातील काही प्रचलित दृष्टिकोन जे बालपणापासून विशेष करून तुम्ही ऐकलेला असावं. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही या दृष्टिकोनाबद्दल पाहता, तर हे दृष्टिकोन जे आहेत हे कुठून निर्माण झाले ख्रिस्ती जगतामध्ये, विशेष करून ज्यावेळेस आपण या हजार वर्षीय वर्षाबद्दल विचार करतो, तर ते आपल्याला प्रगटीकरणामध्ये 20व्या अध्यायामध्ये वचन 1 ते 6 मध्ये पाहायला भेटतं. जिथं सांगितलं, नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिलं. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साकळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर याला धरले व त्याने 1000 वर्षापर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे, म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिली. तर आता 1000 वर्ष नाही का, वर्षापर्यंत, आणि म्हणून पुढं काय सांगितलं वचन 3 मध्ये, ती 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी ठकू नये. आता याच्यावर हे जे दृष्टिकोन आहे, 1000 वर्षीय आपण म्हणू शकतो, अ, तर ते दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनाने पूर्ण काय म्हणू शकतो आपण, भविष्यातील घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा उलगडा दिला जातो दिला जातो. आणि तेच दृष्टिकोन मी तुमच्या समोर अगोदर मांडणार आहे. नक्कीच भविष्याबद्दल कुणी ठामपणे सांगू शकत नाही, पण त्यातल्या त्यात आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की ते जे दृष्टिकोन अ, माणसाने निर्माण केलेले आहेत, त्या दृष्टिकोनाबद्दल विचार करत असताना त्यातल्या त्यात कोणता दृष्टिकोन जास्त आपल्याला पवित्र शास्त्रीय वाटतो नाही का, त्यावर आपण विश्वास ठेवतो. तर ते आपल्यावर आहे. परंतु सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा, हे सर्व दृष्टिकोन जरी इथं वेगवेगळे असले, इथं जरी मतभेद असले, तरी आपण एका ठिकाणी एकत्रित येतो. ते म्हणजे काय, गौरवी ख्रिस्ताबद्दल, त्याची महान सुवार्ता, त्याचं येणं, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान, त्याचं स्वर्गारोहण, तो आज स्वर्गात आहे, तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे आणि त्याच्या लोकांसोबत राज्य करणार आहे. हे तत्व अगदी सरळ आहे, बरोबर की नाही. पण हे दृष्टिकोन जे आहेत, ज्यावेळेस तुम्ही पाहता, यामध्ये जर ह्या गोष्टी किचकट वाटतात, फार कठीण वाटतात, गुंतागुंतीच्या वाटतात नाही का. तर थोडक्यात आपण त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिला जो दृष्टिकोन आहे, जो मेनलाईन चर्चेसमध्ये, जो आपण आपल्या बालपणापासून ऐकत आलेला आहोत, आणि तो दृष्टिकोन शिकत असताना तुमच्या सुद्धा लक्षात येईल का, अरे हा, हे तर आम्ही लहानपणापासून ऐकलेला आहे. आणि तो म्हणजे प्री मिलेनियनिझम.
प्रीमिलेनियलिझम म्हणजेच 1000 वर्ष पूर्व, प्री म्हणजे पूर्व, 1000 वर्ष अगोदर किंवा 1000 वर्ष पूर्व दृष्टिकोन. आता ज्यावेळेस तुम्ही या 1000 वर्षाबद्दल विचार करता तर लक्षात घ्या, हा असा दृष्टिकोन आहे जे भविष्यातील ज्या घटना आहेत त्या कोणत्या प्रकारे मांडतात. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की महान संकट काळ, ज्याच्याबद्दल आपल्याला दानिएलाच्या पण पुस्तकामध्ये शिकायला भेटतं, जिथं 70 सप्तकाबद्दल आपण पाहिलेलं आहे, आपण पाहतो नाही का. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक शेवटचं सप्तकाबद्दल विचार करत असताना हे तिन्ही जे व्ह्यूज आहेत, मिलेनियम, प्री मिलेनियम आणि पोस्ट मिलेनियम, हे तिन्ही व्ह्यू वेगवेगळ्या प्रकारे त्याची गणना करतात. आता ज्यावेळेस तुम्ही या पहिल्या मताबद्दल विचार करता, प्रीमिलिनियम म्हणजे 1000 वर्ष पूर्व दृष्टिकोन, ते अशा प्रकारे विचार करतात की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो, ते 1000 वर्षाचं राज्य नाही का स्थापने अगोदर तो येणार आहे. आणि त्यावेळी तो येईल तर तो कुठे येईल म्हणे, अंतराळातच येईल म्हणे, तिथं अंतराळात असेल. आणि मंडळी जी आहे ती त्यावेळी अंतराळात घेतली जाईल म्हणे वरती. आणि मग तिथं आपल्याला माहित आहे, पांढरं सिंहासनाचा न्याय, आणि तिथं मग मेजवानी, ह्या सगळ्या गोष्टी माहित आहे. परंतु त्याच्या अगोदरच्या गोष्टी सांगत आहे बरं का, 1000 वर्षापूर्वी दृष्टिकोन जे आहे ते अशा प्रकारे विचार करतात. आणि त्यावेळी काय होईल की ज्यावेळी ज्या क्षणी मंडळीला वरती घेण्यात येईल त्या क्षणी ते म्हणतात की तिथं महासंकट काळ जो 7 वर्षाचा असणार आहे म्हणे. 7 वर्षाचा तो महान संकट काळ सुरू होईल, जिथं ख्रिस्त विरोधक जो आहे तो सुरुवातीला शांततेचा करार करेल म्हणे लोकांसोबत. आणि मग पहिले 3.5 वर्ष आपल्याला पाहायला भेटतं की तो अगदी शांततेने राज्य करेल. आणि मग नंतर शेवटचे जे 3.5 वर्ष आहे म्हणे, तो भयंकर छळ करेल. आणि हे जे लोक आहेत ते अशा प्रकारे म्हणतात की ह्या छळामध्ये मंडळी नसणार आहे. या छळामध्ये मंडळी नसणार आहे. कारण मंडळी जी आहे हा छळ सुरू होण्या अगोदरच कुठं घेतली जाईल म्हणे, बघा स्वर्गात वरती घेतली जाईल, अंतराळात उचलली जाईल नाही का ख्रिस्तासोबत. कारण ख्रिस्त तिथं आला, मंडळीची आणि ख्रिस्ताची भेट कुठं होईल म्हणे, इथं अंतराळात होईल. आणि ह्याच काळामध्ये ते म्हणतात प्रीमिलेनियम जे विश्वास ठेवणारे 1000 वर्ष पूर्व नाही का, जो दृष्टिकोन आहे ते विश्वास ठेवणारे लोक म्हणतात की ज्यावेळेस मंडळी वरती घेतली जाईल त्या क्षणापासून त्या 7 वर्षाचं जो काळ आहे, महासंकट काळ, तो सुरू होईल. त्यातले पहिले 3.5 वर्ष हा जो ख्रिस्त विरोधी आहे तो शांततेने राज्य करेल. आणि मग शेवटचे जे 3.5 वर्ष तो भयंकर छळ करणार आहे. आणि या छळातून ते म्हणतात की काही इस्रायल लोक जातील, आणि याच काळामध्ये त्यांच्यामधील काहींचं तारण पण होईल. परंतु या काळाच्या शेवटी शेवटी म्हणजे ते शेवटचे 3.5 वर्ष संपत येण्याच्या अगदी शेवटच्या टोकाला इथं ख्रिस्त पुन्हा मंडळीसोबत खाली येणार आहे इथं. परंतु ते येण्या अगोदर तो इथे येत असताना इथे एक लढाई होईल म्हणे. आणि ती लढाई म्हणजे काय, हर्मगिदोन नाही का, हर्मगिदोन नावाचं ठिकाण नाही का, तिथं ती लढाई होईल म्हणे. आणि ती लढाई असणार आहे म्हणे पूर्ण राष्ट्रासोबत, राष्ट्राचे राज्य आणि विशेष करून दुष्टांसोबत असेल म्हणे. आणि इथं मात्र ती लढाई होईल आणि मग काय म्हणे करेल म्हणे ख्रिस्त, त्या सैतानाला, त्या जुनाट अजगराला काय करेल म्हणे, त्याला बांधून त्या अथांग डोहात 1000 वर्षासाठी टाकून देईल म्हणे. आणि मग ह्या काळामध्ये ख्रिस्त काय करेल म्हणे, मंडळी सोबत राज्य करणार आहे. आणि इथं तुम्हाला माहिती आहे का, मंडळी पण राज्य करेल म्हटलेलं आहे. तर ते म्हणतात की मंडळी कशी राज्य करेल, कोणावर राज्य करणार आहे. कारण जर इथं लढाई होईल, इथं दुष्टाचा न्याय होणार आहे, आणि जर सैतानाला जर डांबून ठेवले तर मग इथं कोण असणार आहे. मग ते म्हणतात की त्या त्या लढाईमध्ये, हर्मगिदोन मध्ये झालेल्या, जे काही वाचून राहतील म्हणे त्यांच्यावर मंडळी राज्य करेल म्हणे. त्यातील काहींचं तारण सुद्धा होईल म्हटलेलं आहे. आणि मग 1000 वर्ष संपत आले, 1000 वर्ष संपत आले, त्याच्या शेवटी शेवटी ते अशा प्रकारे म्हणतात की पहा, मग तिथं मात्र शेवटचं पुनरुत्थान,
आणि मग मात्र काही काळासाठी या सैतानाला मोकळं करण्यात येईल म्हणे. आणि तिथं मग शेवटी ते म्हणतात की शेवटचा न्याय होणार आहे. शेवटचा न्याय होणार आहे. तर ते काय म्हणतात की ख्रिस्त जो आहे त्याचं येणं त्यांच्या दृष्टीने खरं तर पाहिलं तर एकदा नाही नसून दोनदा असणार आहे म्हणे, नाही का? तर इथं तो आला आणि आज 1000 वर्षाचं राज्य पूर्ण झाल्यानंतर शेवटी इथं तो न्याय करेल. आणि हेच 1000 वर्षाचं राज्य आता पुढं सार्वकालिकतेमध्ये त्याची काय होईल, त्याचं त्याचं रूपांतर होईल. ते तसंच पुढं सार्वकालिकतेमध्ये होईल. मग इथंच हे नवीन आकाश नवीन पृथ्वीबद्दल ते विचार करतात. तर प्री मिलेनियम वाले जे आहेत ते अशा प्रकारे 1000 वर्षाचं राज्य त्याबद्दल विचार करतात. मी तुम्हाला थोडक्यात या गोष्टी सांगितल्या. यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आता पोस्ट मिलेनियम हा दुसरा व्ह्यू आहे. आणि पोस्ट मिलेनियम म्हणजे पोस्ट म्हणजे नंतर, 1000 वर्षानंतर. अगोदर आपण 1000 वर्षा अगोदर त्याबद्दल विचार केला. आता 1000 वर्षानंतर ते अशा प्रकारे विचार करतात की ख्रिस्त 1000 वर्षानंतर पृथ्वीवर येईल म्हणतात. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे, विशेष करून पोस्ट मिलेनियनिझम, ते म्हणतात की 19व्या किंवा 20व्या शतकामध्ये हा प्रसिद्ध झाला दृष्टिकोन. आणि विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की असे काही लोक होते ज्यांनी या दृष्टिकोनाला मान्यता दिली. चांगले अभ्यासक ते होते, जसे चार्ल्स हॉज आणि विल्यम आणि बीबी वॉरफिल्ड. असे जे लोक होते नाही का, त्यांनी याला मान्यता दिली या गोष्टीला. आणि वचनातून त्यांनी काय केलं, याला अ, अ, पुराव्यानिशी सिद्ध केला हा दृष्टिकोन पोस्ट मिलेनियनिझम, नाही का? तर 1000 वर्षानंतर च चा काळ किंवा 1000 वर्षानंतरचा दृष्टिकोन. तर त्यांच्यामध्ये ते काय विचार करतात बघा आता. ते जे हे 1000 वर्षाचं राज्य आहे, ते त्या 1000 वर्षाच्या राज्याबद्दल विचार करत असताना, जसं प्री मिलेनियम वाले जे आहेत ते म्हणतात की ते 1000 वर्षाचं राज्य कधी येणार आहे? भविष्यामध्ये आहे. म्हणजे तो महासंकट काळानंतर ते राज्य सुरू होणार आहे, बरोबर. पण हे काय म्हणतात की ते जे 1000 वर्षाचं राज्य आहे, ते म्हणतात ते आत्ताच चालू आहे. ते कशा प्रकारे चालू आहे म्हणे? कारण ख्रिस्ताने या भूतलावर तो आला आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने आपल्या मंडळीसाठी आपला प्राण दिला. त्याने मंडळीला मोलाने विकत घेतलेला आहे. मंडळीला एक मोलवान त्याने कामगिरी सोपवलेली आहे. आणि ती कामगिरी हीच आहे की जाऊन सुवार्तेची घोषणा करा म्हटलेलं आहे. आणि तुम्ही माझे साक्षी व्हाल म्हटलेलं आहे, नाही का? जसं आपल्याला पाहायला भेटतं की प्रेषितांची कृत्य अध्याय 1 आणि वचन 8 नुसार आपण पाहतो त्याबद्दल. तर तुम्ही माझे साक्षी होणार आहे. कुठं मग म्हणे? तर शमरोन, नाही का, यहुदियात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत आपण पाहतो. तर नक्कीच सुवार्ता प्रसार चालू आहे. मग हा जो दृष्टिकोन आहे ते अशा प्रकारे आहे. ते म्हणतात की अ, अ, सुवार्ता प्रसाराच्या कार्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे देवाचं राज्याचा या पृथ्वीवर काय होत आहे म्हणे? विस्तार होत आहे ते म्हणतात. आणि जसजशी सुवार्ता समोर समोर जाते म्हणे, तस तसे देवाचा राज्याचा विस्तार तो अधिक होत आहे. आणि या प्रकारे काय होईल म्हणे, जसं जसं तो विस्तार पुढे होत आहे, तसं तसं जग अधिक चांगलं होत जाईल म्हणे. मग विज्ञानामध्ये, संस्कृतीमध्ये, नाही का, आणि विशेष करून मानवी जीवनामध्ये जगण्यामध्ये सुद्धा त्याचा जो दर्जा आहे त्या सगळ्या गोष्टीवर याचा प्रभाव पडणार आहे. आणि ते याच्यासाठी एक वचन वापरतात विशेष करून, हबक्कूक 2:14. ते म्हणतात की तिथं सांगितलं की परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने पृथ्वी भरणार आहे म्हणे. तर ते हाच वचन घेऊन म्हणतात की हा, कारण सर्व सृष्टी ख्रिस्त येईल म्हणे. तर ते ख्रिस्त अशा सृष्टीमध्ये, अशा अशा पृथ्वीवर येणार आहे जी पृथ्वी पूर्णपणे ख्रिस्ती झालेली असणार आहे. जग दिवसेंदिवस अधिक चांगलं होत जाईल. आणि ह्यासाठी म्हणे ख्रिस्ताने हा 1000 वर्षाचा काळ दिलेला आहे. मग हा 1000 वर्षाचा काळ ते म्हणतात की ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनापासून तर दुसऱ्या आगमनाच्या मध्ये हा जो चालू आहे त्यामध्ये आहे. आणि यामध्ये काय सांगितलेलं आहे की अशा हा काळ असणार आहे जिथं लोक दिवसेंदिवस ख्रिस्ती होत जातील. आणि अशी एक वेळ येईल अशी एक वेळ येईल जिथं पूर्ण जग ख्रिस्ती होईल म्हणे. जिथं नीतिमान आणि शांतीने भरलेलं असं हे जग असेल म्हणे. आणि अशा वेळी ख्रिस्ताचं आगमन होईल असं म्हणतात ते. आणि हा जो काळ असेल म्हणे, याला ते सुवर्ण युग म्हणतात. आणि यांच्या दृष्टीने
मंडळीचं आकाशात अंतराळात उचललं जाणं ते मानत नाही. ते म्हणतात की मंडळीला अंतराळात घेतलं जाणार नाही. मग ते जे संदर्भ आहेत जिथं मंडळीला उचलण्यात येईल म्हटलेलं आहे, त्या संदर्भाबद्दल बोलत असताना ते त्याबद्दल अ, काय उलगडा देतात ते म्हणतात की ते पुनरुत्थानाबद्दल आहे. तर पुढं हे जे विचार आहेत त्यांचे ते म्हणतात अ, अम, सहस्र वर्षानंतर नाही का किंवा हजार वर्षानंतरचा दृष्टिकोन, या दृष्टिकोनावर विश्वास ठेवणार लोक ते म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या परत येण्यापूर्वी थोड्या काळासाठी देव सैतानावरील आपलं बंधन सोडून देईल आणि मग दुष्ट मानव जाती नाही का ते ख्रिस्ताच्या मंडळीवर मुद्दाम होऊन भयंकर असा हल्ला करेल एकत्रित येऊन. पण काय होईल की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून अगदी आपल्या सदेह रीतीने सामर्थ्याने वैभवाने तो परत येईल आणि आपल्या या शत्रूंचा तो शेवटी पराभव करणार आहे, त्यांचा नाश करणार आहे, त्यांचा न्याय करणार आहे आणि मग नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी पूर्ण त्याचं शुद्धीकरण तो करणार आहे, जे अशी अशी असं ठिकाण असेल जिथं पाप आणि दुष्टता नसणार आहे. तर अशा प्रकारे त्यांचा विचार आहे. ते म्हणतात बघा, हा हा चार्ट तुमच्या समोर आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं नाही का. 1,000 वर्ष ते म्हणतात ख्रिस्ताचा मृत्यू म्हणजे ख्रिस्ताचं पहिलं आगमनापासून तर हा दुसरा आगमन त्याच्यामधील हा जो काळ आहे ज्यामध्ये आपण पण जगत आहोत. आणि ते म्हणतात की सुवार्तेचा प्रसार चालू आहे इथपासून तर अगदी इथपर्यंत आणि जग दिवसेंदिवस ख्रिस्ताकडे येत आहे. म्हणून तर जर तुम्ही पाहिलं तर या दृष्टिकोनावर जे विश्वास ठेवणार आहे, जसं याच्यामध्ये मग काही प्रेस्बिटेरियन सुद्धा लोक आहेत, काही इतरही जे असे लोक आहेत जे ह्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतात, मग ते काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात की लोकांना आपण कशा प्रकारे अधिक ते चांगलं होतील नाही का. कारण जितकं ते लवकर चांगलं होतील, जितकं जग लवकर चांगलं होईल, जितकं जग लवकर ख्रिस्ताकडे वळल तितकं म्हणे ख्रिस्ताचं येणं जवळ आहे. तर अशा प्रकारे ते विचार करतात ना का. तर 1,000 वर्ष त्यांच्या दृष्टीने ख्रिस्ताचं पहिलं आगमन ते दुसरं आगमन यामधील काळ आहे. आणि मग इथं चांगलं हो जाईल या वर्षांमध्ये जग चांगलं होईल आणि जेव्हा पूर्ण जग चांगलं होणार त्यावेळेस ख्रिस्त येईल अशा नीतिमान जगामध्ये आणि तो सर्व काळ राज्य करेल. मग इथं न्याय, अंतिम न्याय आणि सर्व काळ राज्य ह्या गोष्टी ते तिथं विचार करतात. आता तिसरा जो व्ह्यू आहे, तिसरा जो दृष्टिकोन आहे त्याला अमिलेनियलिझम म्हणतात. अमिलिनियलिझम म्हणतात. म्हणजे आपण त्याला काय म्हणता येईल मराठीमध्ये, अं, जे 1,000 वर्ष जे नाही का ख्रिस्ताचं जे 1,000 वर्षाचं राज्य आहे, जे शब्दशः विश्वास ठेवत नाहीत त्याला काय म्हणतात, अमिलेनियम दृष्टिकोन नाही का. आणि याच्याबद्दल विचार करत असताना सगळ्यात सुरुवातीला अ, अ, मला असं वाटतं पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये सुरुवातीच्या काळातच हा दृष्टिकोन जो आहे तो उदयास आला. नंतरच्या काळामध्ये विशेष करून ते म्हणतात की ज्या घटना भविष्यात घडणाऱ्या आहेत नाही का, त्या ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे, त्या घटना ज्या आहेत ना बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या त्या आपण शब्दशः घेऊ शकत नाही, ज्याचा उल्लेख तिथं करण्यात आलेला आहे. आणि आणि तिथं जे काही आकडे नाही का किंवा कोड लँग्वेज वापरण्यात आलेले आहे, सांकेतिक आकडे आपल्याला पाहायला भेटतात नाही का, ते आपण शब्दशः घेऊ नये. शब्दशः घेऊ नये म्हणून प्रतिकात्मक आणि रूपकात्मक, प्रतिकात्मक किंवा रूपकात्मक पद्धतीने त्याचं त्याचं उलगडा हे करतात. आणि तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं ऑगस्टिन जो होता तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये, त्याने सुद्धा हाच दृष्टिकोन मांडला आणि याच्यावरच त्याने त्याने विश्वास ठेवला. तो म्हणतो देवाच्या राज्याबद्दल, विशेष करून ख्रिस्ताचं जे 1,000 वर्षाचं राज्य ज्याच्याबद्दल प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायामध्ये सांगितलेलं, तो म्हणतो की ते राज्य जे आहे ते राज्य म्हणजे त्याची सुरुवात कुठून आहे म्हणतो, की इथं मंडळीचं अस्तित्व नाही का, मंडळीचं युग जे आहे तेच खरं तर ख्रिस्ताचं 1,000 वर्षाचं राज्य आहे म्हणे. आणि खऱ्या रीतीने जर आपण पाहिलं तर 1,000 वर्षाचं राज्य त्याला आपण शब्दशः घेऊ नये असं त्याचं म्हणणं आहे. आपण शब्दशः घेऊ शकत नाही, नाही का. तर एक आपल्याला समजावं
या भाषेमध्ये. यामुळं तशा प्रकारे ती भाषा वापरण्यात आलेली आहे. तो म्हणतो की हे जे राज्य आहे ते म्हणजे हे मंडळीचं युग आहे. ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनापासून तर ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाच्या मधला काळ. याच्यामधील काळ जो आहे तो 1,000 वर्षाचं राज्य आहे. मग ते कशा प्रकारे याकडे पाहतात, तर इथं मात्र ते म्हणतात की ख्रिस्त विरोधी तो भविष्यात येणार होता. पण पहिली मध्ये योहान म्हणतो की तो आत्ताही आलेला आहे. बरोबर. हे कधी म्हटला? तो पहिल्या शतकातच म्हटलेला आहे. तो आत्ताही उठलेला आहे म्हणे ख्रिस्त विरोधी. प्रत्येक युगामध्ये तुम्हाला ख्रिस्त विरोधी पाहायला भेटतो. आणि हे जे अमिलेनियन जे दृष्टिकोन आहे, यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, ते म्हणतात की खऱ्या रीतीने प्रत्येक काळामध्ये तुम्हाला भयंकर छळ पाहायला भेटतो. ख्रिस्तविरोधी कारवाया पाहायला भेटतात. भयंकर ख्रिस्ताविरुद्ध कट कारस्थान तुम्हाला पाहायला भेटतात. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व आपल्याला त्याची आठवण करून देत आहे. विविध ठिकाणी पुष्कळ ठिकाणी भयंकर छळ आहे. जसा पहिल्या शतकामध्ये मंडळीचा भयंकर छळ झाला नाही का. तो इतका भयंकर होता की अनेक लोकांनी विचार केला, हा जो नीरो सम्राट आहे तोच खरा तो ख्रिस्तविरोधी असावा. नंतरच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला शिकायला भेटल की रोमन कॅथलिक मंडळीद्वारे सुद्धा भयंकर छळ करण्यात आला. जिथं अनेक देवाच्या सेवकांना जाळण्यात आलं, जिथं मारण्यात आलं भयंकर रीतीने. तर अम, अनेक वेळा जर आपण पाहिलं तर हा जो दृष्टिकोन आहे हा फारच पवित्र शास्त्रीय दृष्टिकोन वाटतो. आणि खऱ्या रीतीने यावर आपण विश्वास ठेवू शकतो खऱ्या रीतीने. अ, कारण अगदी स्पष्ट रीतीने त्या गोष्टी ज्या आहेत ना आज पण चालू आहे. आज छळ चालू आहे का आहे. आज ख्रिस्त विरोधी कारवाई चालू आहेत का आहेत. आज आज खोट्या रीतीने नाही का ख्रिस्ताचा ख्रिस्ताच्या नावाखाली फसवलं जात आहे का आहे. ख्रिस्ताच्या नावाची बदनामी केली जात आहे का आहे. बरोबर आहे. आजही या गोष्टी चालू आहेत. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की बायबल याला सुद्धा पुरावा देतं. आणि विशेष करून मग यांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आता प्रीमिलेनियम वाले म्हणतात की सैतानाला बांधण्यात येईल कधी. तो जो महासंकट काळाच्या शेवटी त्याला बांधण्यात येईल 1,000 वर्षापर्यंत. मग ऑगस्टिन जो आहे तो म्हणतो की आम्ही जो ज्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो तो म्हणजे मिलेनियम. तर मग जिथं ह्या गोष्टी प्रतिकात्मक आहेत तर मग सैतानाला बांधणं याला आपण कसा उलगडू शकतो, आपण याचा उलगडा कसा देऊ शकतो या दृष्टिकोनातून. तर ते अशा प्रकारे म्हणतात की सैतानाला बांधणं म्हणजे खऱ्या रीतीने त्याला आता बांधून टाकलेलं नाही. आपण शब्दशः तिथे विचार करू शकत नाही. परंतु आता हे आपल्याला समजणं गरजेचं आहे की ख्रिस्त आला, वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. आणि त्या वधस्तंभावर त्याने त्या सैतानाचं डोकं ठेचलेलं आहे. आणि म्हणून आता आपल्याला पाहायला भेटतं की तो हारलेला आहे. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नाही. आणि त्याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीच्या या युगामध्ये तो सैतान जो आहे त्याला त्याला त्याच्या शक्तीचा पूर्णपणे उपयोग करण्याची परवानगी दिलेली नाही देवाने. नाही का, त्याला मोकळीकता दिलेली नाही. पण शेवट होण्या अगोदर सैतानाला काही काळाकरिता मोकळे करण्यात येईल अशा प्रकारे पण म्हटलं जातं. आणि राष्ट्रांद्वारे मंडळीला फसवण्यासाठी आणि शेवटी मग आपल्याला पाहायला भेटतं की त्या सैतानाचा न्याय आणि त्याला सार्वकालिक नाश याला सामोरे जावं लागणार आहे. म्हणूनच पहा दुसरे पेत्र 3:13 मध्ये काय सांगितलेलं आहे. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत म्हटलेलं आहे. वाट पाहतोय आपण कशाची? नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांची. ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुत्थानामुळे सैतानाला बांधले गेले. आणि त्यामुळं तो परराष्ट्रीयांना अज्ञानात ठेवू शकत नाही किंवा मंडळी विरुद्ध जागतिक आघाडी एकत्र करू शकत नाही. तो नक्कीच चवताळलेला आहे. पण तो आता सामर्थ्यवान राहिलेला नाही. कारण ख्रिस्ताने त्याच्यावर विजय मिळवलेला आहे. बरोबर. ख्रिस्त विजयी आहे. तो महान गौरवी प्रभू त्याने त्या वधस्तंभावर अगोदरच अगोदरच नाही का
अ, अगोदरच त्याने विजय मिळवलेला आहे अद्भुत रीतीने. आणि या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं की सैतान हारलेला आहे. त्याच्याकडे तितक्या प्रमाणात ते सामर्थ्य त्याच्याकडे नाही. नक्कीच तो ठकवू शकतो, तो दोषारोप लावू शकतो. मंडळी नक्कीच विरोधाला सामोरे जाते, दुःखातून आजही जात आहे. परंतु लक्षात घ्या, आता हे दुःखातून जाणं, या विरोधाला सामोरून जाणं आपल्यासाठी एक जणू काय आशीर्वादाच कारण झालेलं, कारण आपला प्रभू त्यातून गेलेला आहे, त्याने विजय मिळवलेला आहे त्यावर, नाही का, अगोदरच. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की त्याच्यामध्ये आपल्याला विजय आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत टिकून राहणं आणि त्याच्यामध्ये वाढणं, त्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र शिकवितं. त्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो, त्याची कृपा तो आपल्याला पुरवितो, नाही का. त्यावर विसंबून राहायला तो आपल्याला शिकवितो. आणि म्हणूनच अ, अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल अ, हे जे दृष्टिकोन आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात, नाही का. असहस्रपूर्व दृष्टिकोन, जे तुम्हाला मी आता थोडक्यात सांगितलं. अ, फार गुंतागुंतीच्या ह्या गोष्टी वाटतात, समजायला कठीण वाटतं. पण तुम्ही वारंवार हा व्हिडिओ पहा किंवा हे नोट्स मी तुम्हाला पुन्हा पाठवेल, तुम्ही त्याकडे लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल त्या गोष्टी. पण ज्यावेळेस तुम्ही या दृष्टिकोनाबद्दल विचार करता, या दृष्टिकोनावर अ, अ, आपण काय म्हणू शकतो, मनन करता, नाही का, त्यावेळेस तुम्हाला समजतं की त्या ज्या भविष्य नाही का, भविष्यातील घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर सुद्धा हे दृष्टिकोन कसे परिणाम पाडतात, नाही का. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवता, यावर नक्कीच तुमचं तारण अवलंबून नाहीये. बरोबर, हे अगदी स्पष्ट आहे. तुम्ही या कोणत्याही दृष्टिकोनावर विश्वास ठेवू शकता. मी असं म्हणत नाही की हे सर्व जे दृष्टिकोन आहेत हे अनबिब्लिकल आहे, अशा प्रकारे मी बिलकुल म्हणत नाही. पवित्र शास्त्रामधूनच हे दृष्टिकोन उदयास आलेले आहेत, त्या पवित्र शास्त्रामधूनच हे दृष्टिकोन घेण्यात आलेले आहेत. परंतु कोणी प्रीमिलेनियम दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवणार आहे. कोणी पोस्ट मिलेनियम, तर कोणी अमिलेनियम या दृष्टिकोनावर विश्वास ठेवणार आहे. यामध्ये आणखीही अनेक असे मुद्दे आपण पाहू शकतो. त्यावर आपल्याला वेळ नाही, परंतु हे मुख्य हे दृष्टिकोन आहेत तीन, ज्यावर आपण थोडक्यात विचार केलेला आहे. बरोबर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, अमिलेनियम जे आले ते म्हणतात की 1,000 वर्षाचं राज्य हे शब्दशः नाहीये, तर ते प्रतिकात्मक रीतीने त्याचा अर्थ लावतात की पहिलं आगमन ते दुसऱ्या आगमनाचा काळ. मग ते मंडळीबद्दल विचार करत असताना ते म्हणतात की आपण ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आता खरे इस्रायली झालो, नाही का. खरे इस्रायली आपण झालेलो आहोत ख्रिस्तामध्ये. आणि आणि जे जे मग अंतराळात घेतलं जाणं त्याबद्दल विचार करत असताना ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाशी त्याचा संबंध ते जोडणारे आहेत. ओके. तर ह्या दृष्टिकोनांवर अनेक मतभेद आहेत. त्यावर आपण आपला वेळ घालवणार नाहीये. परंतु आपण डायरेक्टली आता पुढे जाऊया. थोडक्यात तुम्हाला याची माहिती व्हायला पाहिजे, म्हणून मी तुमच्यासमोर हे तिन्ही दृष्टिकोन मांडलेले आहेत. बरं, आता प्रगटीकरणाबद्दल विचार करत असताना हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक लिहिण्याचा जर दृष्टिकोन किंवा उद्देश सॉरी आपण पाहिला, तर फारच नाही का आपल्याला फार कठीण वाटेल, कारण त्याची रचना आणि त्यामध्ये नमूद केलेल्या ज्या घटना आहेत, घडामोडी आहेत, त्या समजण्यासाठी आपल्याला पुष्कळदा कठीण जाऊ शकतं, नाही का. परंतु जसं सुरुवातीला मी सांगितलं की अ, पुष्कळ वेळा त्या सर्व गोष्टी, त्या सर्व घटना, त्यांना इतकं महत्त्व दिलं जातं की भीती निर्माण होते. पण खऱ्या रीतीने जर आपण पाहिलं, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की खऱ्या रीतीने हे जे प्रगटीकरण योहानाला देण्यात आलं देवाकडून, ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्ताचं प्रगटीकरण, ते यामुळे देण्यात आलं की मंडळी जी होती, विशेष करून त्या काळातील ज्या मंडळ्या आहेत, ज्यांना पत्र लिहिण्यात आली, तिथं आपल्याला पाहायला भेटतात 7 मंडळांबद्दल, जे आपण पुढील उद्याच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. तर अ, त्या मंडळांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या, परंतु सगळ्यात मुख्य समस्या म्हणजे काय, भयंकर छळाला त्या मंडळात तोंड देत होत्या, आशिया मायनर मधील विशेष करून. आणि त्या दुःखातून चाललेल्या होत्या. त्याही पलीकडे त्या काळामध्ये जो सम्राट होता त्याने अशा प्रकारे एक नियम काढला होता की सर्वांनी सर्वांनी केवळ सम्राटाचीच
आराधना करणं, सम्राटाचीच भक्ती करणं, नाही का? तोच देव आहे एकमेव. त्याच्याशिवाय दुसरा देवच नाही. आणि एवढंच नाही तर जे रोमी सम्राट जे होऊन गेले, जे मरण पावले, त्यांची सुद्धा भक्ती करायची होती. परंतु हे विश्वासणारे लोक, ही मंडळी, ते कसं करणार? ते जो ते करणार नाही, मग त्याला देहांत शिक्षा केली जाणार आहे. मग ह्या गोष्टीमुळं मंडळी असा विचार करायला लागली की अरे, आमचा आता आमचा जो शेवट आहे तो जवळ आलेला आहे. कारण छळ चालू आहे विविध ठिकाणी भयंकर रीतीने. त्या मंडळीच्या कानावर पडत आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे, वेगवेगळ्या प्रकारे छळ केला जात आहे. मग हे दुःख भोगणं आणि या वेदना आणि हा मृत्यू, या सर्व गोष्टी चालू आहेत. मग देव शांत बसलाय का? का बरं देव शांततेने या गोष्टी पाहत आहे? का बरं ख्रिस्त त्याचं त्याचं हृदय तुटत नाही? का बरं ख्रिस्त यांचा न्याय करत नाहीये? याच्या मागचा उद्देश काय आहे? काय करायला पाहिजे आम्ही आता? पुष्कळ लोक खचून चाललेले होते, दुःखातून चाललेले होते, निराश झालेले होते. आणि अशा वेळी हे प्रगटीकरणाचं पुस्तक आपल्याला पाहायला भेटतं त्या लोकांसाठी एक महान सांत्वना देणार होतं. त्या दुःख भोगत असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत विश्वासू राहण्यासाठी हे पुस्तक प्रोत्साहन देणार होतं, सांत्वना देणार होतं की ख्रिस्त शांत बसलेला नाहीये. ख्रिस्त शांत बसलेला नाहीये, नाही का? तुम्ही जरी ज्या छळाला सामोरं जातात, त्यामध्ये मग काही मंडळीचा उल्लेख आपल्याला इथं पाहायला भेटत आहे, जसं एफिस, स्मुर्ना, परगम, नाही का, थुअतिरा, सार्दिस आणि फिलाडेल्फिया, लाउदिकिया आणि जगातील इतर मंडळांना सुद्धा याची खात्री मिळावी की ख्रिस्ताला तुमचं दुःख माहीत आहे, नाही का? तो तुम्हाला त्यातून बाहेर काढेल. आणि प्रगटीकरण हे पुस्तक आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देतं की प्रभू येशू ख्रिस्त हा गौरवशाली महान प्रभू आहे. त्याचं भविष्यावरही नियंत्रण आहे. तो सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून आहे. आणि म्हणूनच ज्या प्रकारे ख्रिस्ताचं चित्रण प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे, ते चित्रण आपल्याला त्याचीच आठवण करून देतं. तेच दाखवितं आपल्याला. म्हणून त्याकडे आता आपण थोडक्यात लक्ष केंद्रित करणार आहोत. विशेष करून सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं तर या पुस्तकाबद्दल विचार करत असताना याचा जी रचना आहे ते आपण पाहू. अ, अध्याय 1 वचन 1 ते 8, विशेष करून आपल्याला तिथं प्रस्तावना पाहायला भेटते, सुरुवात आपण पाहतो या पुस्तकाची. आणि मग अध्याय 1 वचन 9 पासून तर विशेष करून अध्याय 9 वचन 9 पासून पुढे अ, अध्याय 21 पर्यंत, सॉरी अध्याय 22 वचन 5 पर्यंत हा मुख्य गाभा आहे किंवा मुख्य भाग आहे पुस्तकाचा. जिथं तुम्हाला हा मुख्य भाग चार दृष्टांतांनी विभागलेला पाहायला भेटेल. पहिला ख्रिस्ताचा दृष्टांत आपल्याला पाहायला भेटेल ख्रिस्ताबद्दल. दुसरं भविष्यात होणाऱ्या घटनांचा दृष्टांत आपल्याला अध्याय 4 वचन 1 पासून अध्याय 16 वचन 21 पर्यंत पाहायला भेटेल. तिसरं म्हणजे महान वेश्येच्या शिक्षेचं वर्णन करणारा जो दृष्टांत आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटेल अध्याय 17 वचन 1 ते अध्याय 21 वचन 8 इथपर्यंत. आणि चौथा शेवटचा भाग जो आहे तिथं आपल्याला कोकरा जो आहे, कोकऱ्याचं वधू, नाही का, तिचा तिचा जो दृष्टांत आहे त्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 21 वचन 9 ते अध्याय 22 वचन 5, नाही का, इथं आपल्याला शिकायला भेटेल. आणि ह्याच रचनेप्रमाणे आपण या पुस्तकाला आता हाताळणार आहोत. आता हे जे चार दृष्टिकोन आहेत, हे कसे चार सॉरी हे जे चार भाग आहेत हे कसे पाडण्यात आले, किंवा हे चार दृष्टांत पाहिल्यानंतर आपण शेवटी येतो अध्याय 22 आणि वचन 6 ते 21 मध्ये. तिथं आपल्याला पाहायला भेटतं एक निष्कर्ष येतो. एका निष्कर्षाने प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे ते संपताना दिसतं. आता ज्यावेळेस तुम्ही या भागांबद्दल विचार कराल तर हे प्रत्येक भाग जो आहे, हा प्रत्येक भाग एका महत्वाच्या वचनाने विभागलेला आपल्याला दिसल. आणि तो म्हणजे काय? प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो. हे तुम्हाला अध्याय 1 वचन 1-10 मध्ये सुरुवातीलाच, पहिल्या भागामध्ये सुरुवात होत असतानाच लगेच योहान हे म्हणतो की प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो.
त्यानंतर तुम्ही अध्याय 4 पहा, अध्याय 4 आणि वचन 2, अध्याय 4 प्रगटीकरण अध्याय 4 आणि वचन 2, तिथं सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे पाहायला भेटेल, लागलेच मी आत्म्याने संचरित झालो म्हटलेलं आहे. त्यानंतर अध्याय 17 वचन 3 मध्ये तुम्हाला तशाच प्रकारे पाहायला भेटेल, आणि त्यानंतर अध्याय 21 वचन 10 मध्ये सुद्धा वारंवार जर तुम्ही हे भाग पाहिले, तर एक नवीन भाग सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला पाहायला भेटतो की एका लाईनीने तो सुरू करतो, तो म्हणजे प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, मी आत्म्याने संचरित झालो, नाही का. ही भाषा वारंवार वापरण्यात आलेली आहे. आता सुरुवातीपासून आपण पाहू, विशेष करून प्रस्तावना जी आहे ते आपण पाहूया. वचन 1 पहा, अध्याय 1. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण हे त्याला देवाकडून झाले, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिता हे झाले. आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला दास योहान याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी, म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. आता ज्यावेळेस तुम्ही हे पहिले 3 वचन वाचता बारकाईने, तर तिथं तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी शिकायला भेटेल. सगळ्यात अगोदर हे ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण आहे. हे कुठून आलं म्हणे? देवाकडून आलं. ओके. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत आणि त्या आपल्या दासांना दर्शविण्याकरिताही झालं म्हणे. एक म्हणजे देवाकडून म्हटलेलं आहे. आणि काय सांगितलं त्याने? त्याने आपल्या दूताला पाठवून, ओके, देवाकडून त्यानंतर दूताला पाठवून आपला दास योहान याला ते कळवलेलं आहे. त्याच्यानंतर वचन 2 मध्ये देवाच्या वचनाविषयी आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, नाही का, म्हणजे जे आम्ही पाहिलं त्याविषयी साक्ष दिली म्हणे. मग संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारा व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. तर थोडक्यात 1 ते 3 ही वचनं जे आहेत ते खऱ्या रीतीने या पुस्तकाचा जो दैवी अधिकार आहे, हे पुस्तक योहानाने स्वतःच्या तर्कवितर्काने लिहिलं नाही, स्वतःच्या विचाराने नाही, तर हे देवाकडून आलेलं आहे, नाही का. पुढं आपल्याला पाहायला भेटतं खऱ्या रीतीने देव पिता त्याच्याकडून ते आलेलं आहे. आणि हे आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताला प्रगट करणार आहे, ख्रिस्ताबद्दलचं प्रगटीकरण आहे. देवदूताद्वारे ते प्रगट करण्यात आलं म्हटलेलं आहे त्याला. आणि पुढं काय म्हटलेलं आहे? तो म्हणतो स्वतःला, योहान काय म्हणतो की मी जो ख्रिस्ताचा दास म्हटलेला आहे इथं. काय म्हटलेला आहे? दास, ख्रिस्ताचा दास. योहान एक अधिकारपूर्ण, जणू काय राजदूत म्हणून तिथं दिसत आहे, ज्याने येशूचा संदेश त्याच्या मंडळांना त्याने दिलेला आहे. आणि वचन 4 पासून पुढे बघा, आशियातील 7 मंडळांना योहानाकडून, जो आहे, जो होता आणि जो येणार, त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून, आणि विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, जो जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला पातकांतून मुक्त केले. तर वचन विशेष करून 4 आणि 5 या वचनामध्ये आता त्याचं अभिवादन आपल्याला पाहायला भेटतं. आणि तो अगदी स्पष्ट करतो की योहानाकडून हे आहे, कोणाला आहे? आशियातील 7 मंडळांसाठी म्हटलेलं आहे. आणि पुढं काय सांगितलेलं आहे? की जो होता, जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, त्याच्यापासून, नाही का, त्याच्या राजासनासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून म्हटलेलं आहे. तर आणि वचन 5 मध्ये विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील राजांचा अधिपती येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, किती अद्भुत वर्णन इथं आपल्याला पाहायला भेटतं, नाही का. तो स्वतःची ओळख करून देतो, आणि विशेष करून स्वतःचीच नाही, तर कुणाला ते लिहिलं त्यांची सुद्धा तो ओळख करून देतो. आशिया मायनर मधील रोमन प्रांतात असलेल्या त्या 7 मंडळांसाठी त्याने हे पुस्तक लिहिलं म्हटलेलं आहे. योहानाला हे देवाकडून प्राप्त झालेला आहे. पुढं तो म्हणतो, जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, असं वर्णन तो करतो, नाही का. आणि पुढं तो काय म्हणतो? 7 आत्मे, नाही का, राजासमोर, राजासनासमोर जे 7 आत्मे म्हटलेलं आहे, नाही का. तर इथं
हे कुणापासून आलं म्हणतो तो? पवित्र आत्म्याकडून. कारण ज्यावेळेस तो राजसणापासून ते सात आत्मे असं वर्णन करतो, तर ते सात आत्मे जर आपण पाहिलं, तर ते पूर्णतेचं संपूर्णतेचं प्रतीक आहे. कारण त्या सिंहासनासमोरच्या सात आत्मे याची आठवण करून देतात, की पवित्र आत्मा जो परिपूर्ण देव आहे, जो गौरवी प्रभू आहे, त्याच्यापासून ते आम्हाला मिळालेला आहे. येशू ख्रिस्ताकडून, ज्याला योहान काय म्हणतो, विश्वासू साक्षी, मृतातून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीच्या राजांचा शासक म्हणून त्याला त्याचं वर्णन तो करतो नाही का, त्याच्यापासून तो म्हणतो. आणि हे प्रगटीकरण त्या ख्रिस्ताबद्दल आहे. वचन 6 आणि 7 मध्ये पुढे म्हणतो, की आपल्याला राज्य आणि आपला आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले म्हणे. त्याला गौरव व पराक्रम हे युगानयुग आहेत. आमेन. पहा, तो मेघांसहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याच्यामुळे उरबडून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभू देव जो आहे, जो होता आणि व जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा व ओमेगा आहे. आता 6 ते 8 या वचनाबद्दल विचार करत असताना इथं योहान जो आहे, देवाची स्तुती करताना आपल्याला दिसतो. पहिली गोष्ट तर देवाच्या सार्वभौमत्वासाठी तो देवाची स्तुती करतो, कारण तो म्हणतो की आपल्याला राज्य आणि आपला देव पिता ह्याच्यासाठी याजक असं केलंय. त्याला गौरव व पराक्रम हे युगानयुग असो म्हणे. तो कसा येतो म्हणे? मेघांसहित येतो आणि प्रत्येक डोळा त्याला पाहणार आहे. देवाचं जे सार्वभौमत्व, त्यासाठी तो देवाची स्तुती करतो. त्याला खात्री होती की देव आपल्या स्वतःच्या गौरवशाली उद्देशांसाठी नाही का सर्व इतिहास तो घडवत आहे. सर्व इतिहास घडवत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो की ख्रिस्तामध्ये मिळालेली जी मुक्ती आहे, त्यासाठी सुद्धा तो देवाचे आभार मानतो, देवाची स्तुती करतो नाही का. कारण इथं काय सांगितलंय की प्रत्येक डोळा त्याला पाहिल म्हटलं, ज्यांनी त्याला भोसकले म्हटलेलं नाही का. आणि पृथ्वीवर सर्व वंश त्याच्यामुळे उरबडून घेतील, असेच होणार आहे म्हटलेलं आहे. कारण पुढं काय सांगितलंय? प्रभू देव जो आहे, जो होता व जो येणार आहे, तो सर्व समर्थ, तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा. तर सुरुवातीपासूनच तुम्ही जर वचन 5 मध्ये सुद्धा पाहिलं, तर त्याने आपल्याला काय केलं, तो आम्हाला पातकातून मुक्त केलेलं आहे म्हटलेलं अध्याय 1 वचन 5 मध्ये, ते शेवटच्या भागामध्ये. तर ख्रिस्तामध्ये जी मुक्ती मिळाली त्याबद्दल देखील योहान देवाची स्तुती करत आहे. आणि शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की देवाची जी योजना आहे, देवाची जी तारणदायी योजना, किती अद्भुत रीतीने त्याने पूर्णत्वास तो नेत आहे आणि अंतिम तो पूर्ण करणार आहे. त्याबद्दल तो देवाचे आभार मानतो, कारण तो शेवटी काय म्हणतो? तो अल्फा, मी अल्फा व ओमेगा आहे. मी अल्फा आणि ओमेगा आहे. अल्फा याची सुरुवात करून देत, याची आठवण करून देतो प्रारंभाबद्दल. सार्वकालिक तो ख्रिस्त आहे, जो निर्मितीच्या अगोदरही होता, ज्याने सर्व काही निर्माण केलेलं आहे. ओमेगा हे याची आठवण करून देतं. तो शेवट, जो अखिल विश्वाचा प्रभू, जो सार्वभौम, जो स्वयंभू, जो जो सर्व गोष्टी चालवणारा, जतन करणारा, ज्याने हा इतिहास घडवलेला आहे आणि ज्याने हे तारण सिद्ध केलेलं आहे त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे, त्याची आठवण तो आपल्याला करून देतो. तर थोडक्यात आपण ही प्रस्तावना आपण पाहतो ना, एक अध्याय 1 वचन 1 ते 8 मध्ये. त्यानंतर आता विशेष करून आपण आज ख्रिस्ताबद्दलचा जो दृष्टांत आहे, त्यावर आपण बारकाईने विचार करणार आहोत. आणि मग उद्या आपण जे आणखी जी रचना आहे या पुस्तकाची, पुढे जाणार आहोत आपण. विशेष करून काही महत्वाचा भाग म्हणून सुरुवात करत असताना मुद्दाम होऊन प्रत्येक वचनाचा उलगडा पहिल्या अध्यायाचा मी देत आहे, यासाठी की आपल्याला पूर्ण पुस्तक जे आहे ते आपल्या हृदयात बसावं. कारण पूर्ण पुस्तक ख्रिस्ताबद्दलचं आहे, ख्रिस्ताबद्दल आहे. तर आपल्याला ख्रिस्त जो आहे, गौरविला गेलेला ख्रिस्त आपल्या हृदयात पाहिजे नाही का. आणि म्हणूनच अध्याय 1 आपण आज पूर्ण पूर्ण वचन बाय वचन आपण जाऊ. आणि मग उद्या जी 7 मंडळांना पत्र आहे, त्याबद्दल आपण थोडक्यात अभ्यास करूया आणि आणखी पुढे आपण विचार करूया. आता सुरुवात करत असताना आता हा जो मुख्य गाभा सुरू होतो, त्यातील पहिला भाग जो आहे तो म्हणजे तिथं आपल्याला ख्रिस्ताचा दृष्टांत पाहायला भेटतो, जो आपल्याला अध्याय 1 वचन 9 पासून अध्याय 3 वचन 22 इथपर्यंत पाहायला भेटतो.
आणि हा जो भाग आहे याची सुरुवात ख्रिस्ताच्या वर्णनाद्वारे होते. तो गौरवी ख्रिस्ताबद्दल त्याचं वर्णन केल्याद्वारे या भागाची सुरुवात होते आणि म्हणून त्याचं जे वर्णन करण्यात आलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. ते वर्णन आपल्याला पूर्ण वचन 9 ते 20 पर्यंत पाहायला भेटतं. आणि त्या वर्णनाकडे आपण थोडक्यात आज आपण या सायंकाळी आपलं लक्ष केंद्रित करू. वचन 9 पहा. योहान, जो तुमचा बंधू आणि यरूशलेम मधील क्लेश, सॉरी येशूमधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुमच्या बरोबर भागीदार आहे. तो मी देवाचे वचन व येशूविषयीची साक्ष यांकरिता पात्म नावाच्या बेटात होतो. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे. तुला जे दिसते ते पुस्तकात लिही. आणि ते आशियातील म्हणजे इफिस, स्मुर्ना, पर्गम, थुअतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया आणि लौदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव म्हटलेलं आहे. आता इथं प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन करण्या अगोदर सुरुवातीलाच योहान म्हणतो की मी तुमचा बंधू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तामधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुमच्या बरोबर काय म्हणे मी भागीदार आहे म्हटलेला आहे. भागीदार म्हटलेला आहे. तो यांची आठवण करून देत आहे मंडळीला सुद्धा. कारण तो आता एकटाच तिथं मागं राहिलेला आहे. तो वयस्कर आहे. पात्म नावाच्या बेटावर तो तिथं आहे. तिथं सुद्धा तो दुःख सहन करत आहे. त्याला वेदना होत आहेत. तो म्हणतो की ज्या वेदना मंडळी तुम्ही सहन करत आहात त्याच वेदनेतून मी सुद्धा जात आहे. कारण तो म्हणतो हे दुःख आणि आणि अ, हा क्लेश या सर्वांचा मी सुद्धा भागीदार आहे तुमच्या सोबत. कारण हे ख्रिस्तासोबत आपल्याला जोडणार आहे. दुःख, ख्रिस्ताचं राज्य आणि धीराने सहनशीलता नाही का याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो म्हणतो की मी तुमचा सोबती असा झालेलो आहे. आणि याद्वारे जणू काय तो स्वतःचं ऐक्य मंडळीसोबत आणि ख्रिस्तासोबतचं हे दाखवितो. कारण विश्वासणाऱ्यांसाठी दुःख हे काय म्हणू शकतो असं अनोळखी असं नाहीये. हे वास्तविक आहे. प्रत्येक काळामध्ये प्रत्येक विश्वासणाऱ्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे दुःखातून जावंच लागतं नाही का. आणि योहानाने हेच आग्रह धरलेला आहे की नवीन कराराच्या युगामध्ये विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं अगदी जुन्या करारामध्ये सुद्धा दुःखाला पण फार महत्व आहे. कारण ख्रिस्ताने आपल्यासाठी ते सहन केलेलं आहे. यशया 53व्या अध्यायामध्ये अगदी स्पष्ट करतो की ख्रिस्ताने जे दुःख सहन केलं त्यापुढं आपलं दुःख आणि आपले क्लेश आणि आपल्या वेदना हे काहीच नाही. ख्रिस्ताने जे दुःख सहन केलं ते त्याच्या स्वतःच्या कृत्यांमुळे नव्हतं, ते आपल्या कृत्यांमुळे त्याच्यावर आलेलं आहे. आपण जे दुःखातून जातो ते आपल्या जीवनातील परिणाम आपल्या स्वतःमुळे आलेल्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं आपण त्यातून जातो. आणि पुष्कळदा आपल्याला पाहायला भेटतो विश्वासणाऱ्या नात्याने आपल्याला देव त्या स्थितीतून पण घेऊन जातो. यासाठी की आपल्याला तो ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये दिवसेंदिवस घडवेल आणि ख्रिस्ताशी आपण संयुक्त झालेलो असल्या कारणानं आपण फक्त त्याच्या मृत्यूमध्येच नाही, त्याच्या पुनरुत्थानामध्ये नाही, तर त्याच्या दुःखामध्ये सुद्धा आपण सहभागी होतो. आणि पाऊल त्याच्याबद्दल बोलतो, पेत्र सुद्धा त्याच्याबद्दल बोलतो की म्हणतो की दुःख सहन करावं नाही का. दुःख सहन ही कृपा आपल्यावर झालेली आहे म्हणे पेत्र तर म्हणतो. आणि हे विश्वासणाऱ्यांसाठी आणि हे पहिल्या शतकातील मंडळांना अगदी समजून यावं आणि आपल्यालाही समजून यावं की ही स्थिती जी आहे सुरुवातीपासून आहे. परंतु त्या स्थितीमध्ये देवाने आपल्याला सोडले का नाही. कारण देव सर्व परिस्थितीवर सार्वभौम आहे. सर्व गोष्टींवर तो राज्य करणार आहे नाही का. अगदी आपल्या मृत्यूपर्यंत सुद्धा ख्रिस्ताचं राज्य आपल्यावर आहे. म्हणून आपण त्याच्या हाती पडतो आणि तीच सुरुवात तो अशा प्रकारे करतो नाही का. अध्याय 1 वचन 10 मध्ये पुढे काय सांगितलंय. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचलित झालो. आता पुष्कळ वेळा या वचनाचा फार चुकीचा अर्थ घेतला जातो नाही का. आत्म्याने संचलित झालो. आता पवित्र शास्त्रामध्ये अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत, ज्या घटना
त्या काळापुरत्याच पुष्कळदा मर्यादित होत्या. ज्या तुम्हाला पुन्हा मंडळीच्या इतिहासामध्ये पुन्हा तुम्हाला अशा प्रकारच्या घटना जास्त काही कुठं तुम्हाला पाहायला भेटणार नाही. जे आपण संदेश त्यांच्या वेळी सुद्धा पाहतो आपल्याला. आत्म्याने संचरित झालो म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की योहान जो आहे, तो अशा एका स्थितीमध्ये गेलेला आहे, देवाच्या सामर्थ्याने, देवाचं सामर्थ्य आहे. शारीरिक रीतीने तो नक्कीच त्याच ठिकाणी होता. परंतु आत्म्यात म्हटलेला आहे. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं जाणं. अशा प्रकारचा तो शब्द आहे, की देवाने त्याचं ते अद्भुत प्रगटीकरण देण्यासाठी त्याला आत्म्यात नेलं म्हटलेलं आहे. आणि विशेष करून तशाच प्रकारचा शब्दप्रयोग येहेजकेलाच्या पुस्तकामध्ये सुद्धा अध्याय 3 आणि वचन 12 मध्ये पाहायला भेटतं येहेजकेलाच्या बाबतीत सुद्धा. आणि विशेष करून पुढे शेवटी योहान जो आहे, तो त्याची प्रस्तावना संपवत असताना तो म्हणतो, की स्वर्गातून आलेली जी वाणी मी ऐकली म्हणे. त्याला इफिस, स्मरणा नाही का, परगम, थुअतिरा आणि सार्दिस, फिलाडेल्फिया आणि लाउदिकिया येथील मंडळांना नाही का, त्यांच्या दृष्टांतावर आधारित किंवा त्यांच्यासाठी हा जो अहवाल आहे, जो तू पाहत आहेस म्हणे, तो लिही म्हटलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतो, की ती वाणी मी ऐकली. आणि कोण बोलत आहे? ती कोणाची वाणी आहे? हे पाहण्यासाठी मी म्हणे मी मागं वळालो. तर मी मागं वळून पाहतो म्हणे, तर तिथं त्याला काय दिसलं म्हटलेलं आहे? सोन्याच्या 7 समया दिसल्या म्हटलेल्या आहे. सोन्याच्या 7 समया म्हटलेल्या आहे. इथं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल विशेष करून योहानाचं जे वास्तविक वर्णन आहे, योहान जे वास्तविक वर्णन करत आहे त्याचं, ते आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. वचन 12 मध्ये सुरू होत असताना तो म्हणतो, की मला कोणीतरी मनुष्याच्या पुत्रासारखा तिथं दिसलेला आहे. आणि वचन 12 मध्ये पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की तिथं 7 त्या दीप स्तंभामध्ये चालताना त्याने त्याला पाहिलेलं आहे. आणि पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचा उलगडा सुद्धा वचन 12 मध्ये पुढे दिलेला आहे. बघा वचन 12 काय म्हणत आहे. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी वचन 13 सांगतं, मनुष्याच्या पुत्रासारखा पाय घोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला म्हटलेला आहे. माझ्या दृष्टीस पडला म्हटलेला आहे. तर नक्कीच इथं द्वीप स्तंभ म्हटलेला आहे किंवा त्या समयाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. 7 समया आणि त्याच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्र आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं वर्णन इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि मग ह्या 7 समया काय आहे? तर त्याचं पण वर्णन तुम्हाला पुढे पाहायला भेटत. कारण इथं ज्यावेळेस समयाबद्दल विचार करतो, तर ह्या समया त्या मंडळांचं प्रतीक होतं, ज्यांनी अजूनही त्या अंधाराच्या, त्या जुलमाखाली असलेल्या जगाला ख्रिस्तामधील नाही का देवाचा प्रकाश त्यांनी आणलेला आहे. त्यांच्याबद्दल ते होतं. आणि विशेष करून ह्या ज्या समया आहे, त्या समया त्या योहानाच्या वाचकांना जुन्या करारातील तो निवास मंडप आणि मंदिरातील जी वस्तू आहेत, त्या वस्तूंची आठवण करून देणाऱ्या त्या होत्या नाही का. आणि विशेष करून त्यातून हे दाखवत आहे, की त्या समयांच्या मध्ये तो मनुष्याचा पुत्र स्वतः ख्रिस्त, गौरवी ख्रिस्त उभा आहे. त्यातून जणू काय अशा प्रकारे दाखवलेलं आहे, की प्रभू येशू ख्रिस्त आता देवाच्या सिंहासनासमोर आहे. स्वर्गीय त्या निवास मंडपामध्ये आहे. ते चित्र तो दाखवत आहे त्यांना. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याच्याबद्दलचाच उलगडा वचन वचन 4 मध्ये आपण पाहतो नाही का? जिथं काय सांगितलंय, आशियातील 7 मंडळांना योहानाकडून जो आहे, जो होता आणि जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजा सणासमोर जे 7 आत्मे आहेत त्यांच्यापासून म्हटलेलं आहे. तर नक्कीच त्याचं गौरविक पण तिथं दाखवलेलं आहे. त्या आशिया मायनरमधील 7 मंडळ्या आणि देवाच्या समोर जणू काय तो स्तंभ किंवा काय म्हणू शकतो आपण, त्या त्या 7 समया
ते प्रतिकात्मक रीतीने त्या मंडळांशी जोडलेल्या आहेत त्या. आणि पहा आपण पाहतो की निवास मंडपात आणि नंतर मंदिरामध्ये देवाने आपल्या लोकांमध्ये जी आपली गौरवशाली उपस्थिती प्रगट केली नाही का, त्याची ती झलक दाखवणारे आहे. की ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये त्या निवास मंडपाद्वारे देवाने त्याची इस्रायल लोकांसोबत त्याची उपस्थिती प्रदर्शित केली. मेघस्तंभ, अग्निस्तंभाद्वारे सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. ख्रिस्त आता त्याच्या मंडळीत वास करतो म्हटलेलं आहे. त्याच्या मंडळीद्वारे तो राज्य करतो. त्याच्या मंडळीत तो काय करतो? वास करतो. पुढे आपण आणखी अनेक गोष्टी पाहणार आहोत, परंतु आता आपण इथे थांबूया कारण आपला वेळ झालेला आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण राहिलेला भाग आणि 7 मंडळ्या त्यावर आपण मनन करू आणि मग नंतर आणखी पुढे राहिलेला जो भाग आहे तो येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करूया. आपण इथे थांबणार आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद